तुम्ही सगळ्यापासून मतदारसंघात शाळा वगैरे ठिकठिकाणी बैठका घेतल्या, काय नागरिकांच्या समस्या आहेत काय नाही? विजेचे आणि ST महामंडळाचे प्रश्न सातत्याने येत आहेत. विजेच्या खूप कंप्लेंट्स येत आहेत. DPचे मोठे प्रॉब्लेम सातत्याने शेतकऱ्यांकडून येत आहेत. हा एक मोठा प्रश्न दिसतो आहे. आणि दुसरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठेही गेलं की ST महामंडळाचा कारभार किंवा उशिरा येणाऱ्या बसेस, मुलांच्या परीक्षा, काय खूप मोठं आव्हान खरं तर आहे आपल्यासमोर की म्हणजे डेपोनी मागण्या केलेल्या आहेत पण त्या प्रशासनाकडून पूर्ण होत नाही. विकास कामांना निधी मिळते का? कारण अशी ओरड होती की जो निधी विकास कामांना यायचा होता तो कुठेतरी लाडके बहीण सारख्या योजनांना वापरला जाते, त्यामुळे विकास कामं जी व्हायला पाहिजे ती होत नाही. विकास कामांना दिरंगाई दिसतेच आहे. म्हणजे अनेक रस्ते भोरमधले आहेत जे वेळेवर पूर्ण होत नाही आहेत. कॉन्ट्रॅक्टर्सला विचारणा जाते आहे की का उशीर होतो आहे, तर त्यांचं म्हणणे पेमेंट्स होत नाही. हे सगळं प्रशासनाकडून आलेलीच माहिती आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक तालुक्यात जाऊन तो रिव्ह्यूज घेते आहे, जे मी अनेक वर्ष करतच आले. पण ही जी म्हणजे मला जाणवतं आहे की प्रशासनाचं काम थोडंसं स्लो झालं आहे. भोरच्या MIDCचा मुद्दा खरं तर आता परत चर्चेला आला. MIDC बद्दल काय पाठपुरावा? नाही, मी पहिल्या दिवसापासून म्हणते की भोर म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात MIDC ही आपण करूच या. आणि भोरच्या MIDCचे अनेक वेळा प्रस्ताव संग्राम थोपटे असतील, मी असतील, आम्ही फॉलोअप केला आहे. ॲक्विजिशन हे प्रशासनाने करायचं आहे आणि आमची सहकार्याचीच भूमिका राहील. त्यामुळे जितक्या लवकर ॲक्विजिशन सरकार करेल तितक्या लवकर MIDC सुरू होईल. काही राजकीय प्रश्न आहे. खरं तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचं अजितदादा म्हणतात की नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला, मात्र त्यांनी जे ट्विट केले त्यामध्ये कुठेतरी सकाळी त्याच्यावर सविस्तर बोललेले आहे. माननीय भुजबळ साहेब आणि माननीय अजितदादा हे दोघंही म्हणजे पुण्याचे पालकमंत्री DCM आणि भुजबळ साहेब हे दोघंही म्हणाले की नैतिकतेवर दिले. त्यांचं स्वतःचं ट्विट धनंजय मुंडेंचं असं म्हणतं की त्यांनी आजारी आहेत म्हणून केलं आहे. आणि त्यांच्या पक्षाचं जे आलेलं आहे त्याच्यात अजून काहीतरी वेगळी म्हणजे पक्षांनी एक लाईन घेतली आहे, भुजबळ साहेबांनी आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी एक लाईन घेतलेली आहे आणि धनंजय मुंडेंनी एक लाईन घेतली. 3 वेगळ्या लाईन्स घेतल्या आहेत. आणि मला आश्चर्य वाटलं की त्यांच्या पक्षाच्या लाईनमध्ये पण असं लिहिलेलं आहे की इन्क्वायरी सगळी झाली आहे. आता इन्क्वायरी झालेली नाही आहे. यांच्याकडे वेगळी माहिती असेल तर ती महाराष्ट्राला कळली पाहिजे. त्यानंतर असा एक मुद्दा येतो की खंडणीसाठीची बैठक जी आहे ती धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर केली होती, त्यामुळे धनंजय मुंडेंना सह आरोपी करावं ह्याच्याबद्दल सकाळी मी सविस्तर बोललेले आहे. हा आरोप सुरेश धस, अंजली दमानिया आणि बजरंग अप्पा सोनवणे आणि सगळ्यांनीच केलेला आहे. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की जो कोणी असेल गुन्हेगार त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. डायरेक्ट इनडायरेक्टली सगळे कॉन्स्पिरसीमध्ये जे आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी असं म्हणलं की यानंतर आता सरकारच बरखास्त केलं पाहिजे. ठीक आहे, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि अर्थातच आदित्य एक संवेदनशील नेते आहेत आणि कालचे फोटो बघून कुणालाही तसं वाटेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याची माहिती जी आहे ती खरं तर विधानसभेच्या बाहेर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र नाना पटेल यांनी म्हणले की त्यांच्यावर आता आम्ही हक्कभंग आणणार आहोत. त्यांनी अधिवेशनादरम्यान ही माहिती द्यायला हवी होती विधानसभा सभागृहात, मात्र त्यांनी डायरेक्ट पत्रकारांना ते मला प्रोसेस असेंब्लीचं माहिती आहे. स्वारगेट प्रकरणामध्ये रोज नवीन विषय केला तर रोज नवीन गोष्टी बाहेर येतात. आपण स्वतः तिथं विधी दिली होती, नक्की काय विषय आहे? नाही, बलात्कार झाला आहे का मुलीचा? महाराष्ट्राच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे. आणि ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणे सरकारमधले काही लोक बोलतात त्याचा मी जाहीर निषेध करते. एखाद्या महाराष्ट्राच्या लेकीच्या बरोबर ताकदीने उभं राहायच्या आधी अशी जी वाचाळवीर जे बोलतात त्यांना आवरलं पाहिजे. या महाराष्ट्राच्या लेकी आहेत, सुसंस्कृत आहेत. म्हणजे मला आश्चर्य वाटते की इतकं असंवेदनशीलपणा कसा सरकारकडून येतो. काही विरोधी पक्षनेते म्हणून आज विधानसभा अध्यक्षांना भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात झालेलं आहे. त्यांचं नाव जवळपास फायनल झालेलं आहे. आता कसं कारभार असणार? त्याचं मी स्वागत करते. महिलांच्या सुरक्षतेबाबत आताच्या दौऱ्यात तुम्ही काय प्रशासनाला नाही, इथे कशाला? मी प्रशासनाला कलेक्टरला बोलणार ना. कलेक्टर ऑफिसला याची चर्चा झाली आणि मी वारंवार या राज्याच्या गृहमंत्र्यांना त्याच्याबद्दल पत्र लिहित आले. ताई, अबू आझमी यांचं वादग्रस्त वक्तव्य औरंगजेबबद्दल आलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा चालवण्यात आला. आज राज्यामध्ये महिला सुरक्षितता, धनंजय मुंडेंमुळे झालेली संतोष भाऊची हत्या, महादेव
मुंडेंची झालेला खून आणि असे 100 खून बीडमध्ये झालेले आहेत ज्यांच्याकडे कुठेही लक्ष नाही दिलेलं. आज मला असं वाटतं महाराष्ट्रात ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाही मुद्दा मोठा नाही. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल नंतर उद्या बोलू आम्ही, पण आज देशमुख कुटुंबाला न्याय मिळणं गरजेचं आहे, मुंडे कुटुंबाला न्याय मिळणं गरजेचं आहे, परभणीला न्याय मिळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हालाही विनंती आहे की डिस्ट्रॅक्ट होऊ नका. आणि अरुण जेटली साहेब असं म्हणायचे की तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे वाचाळवीर बोलणं बंद करतील. हे अरुणजींचं स्टेटमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.